आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। डोंबिवलीच्या फडके रोडवरही नागरिक एकत्र जमतात। या ठिकाणी सर्वजण एकत्र येत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात। दरवर्षी नागरिकांनी एकत्र येण्याची ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे। दिवाळी पहाट आणि फडके रोड हे एक समीकरणच झाले। दिवाळी सुरू होताच डोंबिवली नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील तरुणींना फडके रोडचे वेध लागतात। दिवाळीच्या दिवशी पहाटेच तरुण तरुणी फडके रोडच्या दिशेने वळतात। नक्कीच डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ह्या डोंबिवलीची ओळख आहे। डोंबिवलीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आपण जर पाहिलं तर नववर्ष स्वागत यात्रा देखील डोंबिवलीमधूनच सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे फडके रोड आणि दिवाळी पहाट हे एक वेगळं समीकरण जे आहे ते आपल्याला दरवर्षी दिवाळीच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळतं। आणि या डोंबिवली मधील ग्रामदैवत जे आहे ते गणेश मंदिर, या गणेश मंदिरामध्ये तरुण तरुणाई एकत्र येऊन गणेश बाप्पा दर्शन घेऊन फडके रोडवरती हे सर्व तरुण एकत्र येतात। आपल्या मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देखील देतात आणि खऱ्या अर्थाने फडके रोड पासूनच दिवाळीला सुरुवात होते। आणि आजूबाजूचे शहर जे असतील, उल्हासनगर असेल, अंबरनाथ, बदलापूर, त्याचप्रमाणे कल्याण आणि ठाणे या परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात तरुण तरुणाई जी आहे ती डोंबिवलीमध्ये दाखल होते। आणि या फडके रोडवरती लाखोच्या संख्येने तरुण तरुणाई एकत्र येऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि एक वेगळं समीकरण जे आहे ते या डोंबिवलीतील फडके रोडचं आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिवाळी पहाट कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यंदा ते पूरग्रस्त भागामध्ये जाऊन मदत करणार आहेत। शेतकरी संकटात असल्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरवर्षी राजन विचारेंकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यंदा दिवाळी पहाट साजरी न करता त्यांना जमेल त्यांनी पुढे येऊन मराठवाड्यामध्ये जाऊन सढळ हातानं त्यांना मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे। गडीवर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतोय। अमरावतीमध्ये महाराष्ट्रातली सर्वात उंच 111 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे। या मूर्तीसमोर अयोध्येतून आणलेली ज्योत लावून राणा दाम्पत्यानं महाआरती केली आहे। दीप महोत्सव झाल्यावर भव्य आतिषबाजी करण्यात आली आहे। मला असं वाटते हा संकल्प माझा नसून हा देवाचीच इच्छा होती की हनुमान चालीसा व्हावे आणि त्याच्यानंतर 111 फुटाची मूर्ती अमरावतीमध्ये हनुमान गडीचे नावाने उभी राहावे आणि देवानी दिलेला आशीर्वाद प्रमाणे आणि बरेचसे लोकांना श्राप दिलेप्रमाणे 40 नंतर 40 आमदार त्या गटातून उद्धव ठाकरेचे पक्षातून बाहेर निघणे हा सगळं देवाचेच दिलेला। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीवरून राजकारण चांगलंच तापलंय। 2 दिवसांपूर्वी जैन समाजानं या जमिनीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढलेला होता। या मोर्चानंतरच्या सभेमध्ये बोलताना राजू शेट्टींनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। या आरोपांना मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। राजू शेट्टींनी केलेले आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावलेत तर राजू शेट्टींवर टीकाही केली आहे। या पोरांच्या अंगाला जर हात लावला तर याद राखा परिणाम चांगले होणार नाहीत। जो कोणी याच्यामध्ये आडवा येईल त्याला सोडवल्याशिवाय सोडायचं नाही। मगाशी मी मुंगीचं उदाहरण दिला। मुंगी कानात गेली तर हत्ती सुद्धा अस्वस्थ होतो आणि ती ताकद निश्चितच आमच्यामध्ये आहे। हे बघा, मी तर कुस्ती केलेली आहे। मी कोल्हापूरला होतो। कुस्ती 2 प्रकारची असते बघा, एक खरी कुस्ती असते आणि एक नुरा कुस्ती असते। राजू शेट्टी हे नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात मला। अहो माहिती घ्या, खरी कुस्ती करा ना, माझी तयारी आहे कधी पण, नुरा कुस्ती नका करू। यानंतर बातमी आहे नाशिकमधून। आयटीआयचे विद्यार्थी टेक्निकल विषयांचं शिक्षण घेण्यासाठी जातात, मात्र आता नाशिकच्या आयटीआय कॉलेजमध्ये वैदिक संस्काराचे धडे दिले जातील। याचं कारण आहे नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा। कुंभमेळ्यामध्ये दैनिक विधींसाठी मोठ्या प्रमाणात पुरोहितांची गरज लागणार असल्यामुळे नाशिकच्या आयटीआयमध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाईल। आधुनिक तंत्रशिक्षणासोबतच आता आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न आहे। सरकारच्या या निर्णयावरून नवा वादही निर्माण झालाय। त्र्यंबक मंदिराच्या विश्वस्तांकडून याला विरोध करण्यात येतोय तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांकडून याला विरोध केला जातोय। आयटीआय मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये
पौरोहित्य ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ॲडमिशन घ्यावी। मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे, हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे। जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये PhD पासून तर BA पासून 12वी पासून संस्कृत हा विषय शिकवला जातो, तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय? आता एक मोठी बातमी आहे, मी आतापर्यंत 3 कलेक्टरला ठोकलं, मंत्रालयातील 7 सचिवांनाही ठोकलंय, काय फरक पडला, असं वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। काय होणार आहे? गुन्हे दाखल झाले तर ह्या पठ्ठ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत। 4 केसेसमध्ये 4 वर्षाची सजा। किमान आतापर्यंत 4 कलेक्टर आडवे केले, 3 सचिव मंत्रालयात ठोकले, काय फरक पडला आणि ठरवून पडून काय पडणार आहे? तुमच्यात ते धमक गेली कुठं? राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आवाहनाची त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना खिल्ली उडवली आहे। दिवाळीला हिंदूंच्या दुकानातूनच खरेदी करा असं आवाहन जगताप यांनी केलेलं होतं। याच वक्तव्यावरून मिटकरींनी जगतापांना टोला लगावलाय। मिटकरी फटाके खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेले होते, मात्र दुकानातील फटाक्यांची नावं वाचून मिटकरींनी खोचक विधान केलंय। अलीकडे आमच्या पक्षाचे एक सन्माननीय आमदार आहेत, माझे मित्र आहेत चांगले, संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदूंच्या दुकानातूनच फटाके खरेदी करायचे आणि मग मी मध्यंतरी क्रॉफर्ड मार्केटच्या सुप्पा व्हायचा एक व्हिडिओ ट्विट केला होता, त्यावर मला मग ट्रोलिंग केलं त्यांच्या काही तुकार कार्यकर्त्यांनी। आता मी हिंदूंच्याच दुकानात फटाके घ्यायला आलोय, पण मार्केटला फटाका सद्दाम याचं काय करणार? हा सद्दाम फटाका पाहून मला आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची फार आठवण येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलेल्या बैठकीमध्ये युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर पाहायला मिळाला। नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी तर युती धर्म मित्र पक्षाकडूनच पाळला जात नसून निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन आम्हाला संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफियत शिवसेना नेत्यांसमोर मांडली आहे। पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या भूपतीला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं माओवादी संघटनेमधून बडतर्फ केलंय। या संदर्भातलं एक पत्रक केंद्रीय समितीच्या प्रवक्त्यानं जारी केलंय। भूपतीनंतर दुसऱ्याच दिवशी छत्तीसगडमध्ये 200 माओवाद्यांसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या सतीशलाही संघटनेमधून बडतर्फ करण्यात आलंय। भूपती आणि सतीश सोबत आत्मसमर्पण करणाऱ्या जवळपास 271 माओवाद्यांना सुद्धा संघटनेमधून बडतर्फ करण्यात आले। भूपती आणि सतीश दोघेही गद्दार आहेत, त्यांनी शत्रूशी म्हणजेच पोलिसांशी हातमिळवणी केल्याचा आरोप या पत्रकामध्ये करण्यात आलाय। आम्हाला भूपतीवर 2011 पासूनच संशय होता, त्याचे पोलिसांशी संबंध होते असा आरोपही या पत्रकामध्ये करण्यात आलाय। अकोल्यामधील जठापेठ गणेश स्वीट मार्ट समोर अनियंत्रित कारचा अपघात झालाय। कार बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे गोंधळ उडाला होता। भरधाव कार विक्रेत्याच्या अंगावर गेल्यामुळे 2 जण जखमी झालेत। गाडी तरुणी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गाडीतील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र अद्यापही या सगळ्या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। मी इथं बसलो तर दुकान बंद करून राहिलो, आम्हाला माहितच नाही, दरदर बाई आली गाडी आमच्या दुकानात, माझ्या नवऱ्याला वळला हात धरून इकडे बाबा 2 पोरी आपण घरी गेल्या तेव्हा ते आमचं गिऱ्हाईक उभं राहायचं ते विचारा, ते धावत आले। काही जण जखमी झालेत? दोन बाहेर नेले, आयसांमध्ये नेले दवाखान्यात, पण्यावाल्या बिचाऱ्या गरीब ते दवाखान्यात। नवी मुंबईतल्या रबाळे येथे ट्रकच्या हेल्परचं अपहरण केल्याबाबतचे आरोप दिलीप खेडकर यांनी फेटाळून लावले। अहिल्यानगर येथे दिलीप खेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप खेडकर यांनी केलाय। या चुकीच्या कारवाईबाबत वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करून न्यायालयामध्ये देखील जाणार असल्याचं खेडकर यांनी म्हटलंय। अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई संदर्भात पुढे काय करायचे, इन्शुरन्सचा खर्च कसा करायचा यासाठी क्लिनरला माझ्यासाठी सोबत आणलं होतं। त्याने स्वतःच विनंती केली होती, पोलीस स्टेशनला जायला नको, आमच्या नोकऱ्या जातील म्हणून कोणताही दबाव न टाकता त्याला सोबत आणलं होतं, असा दावा आता खेडकरांनी केलाय। पोलिसांनी अत्यंत चुकीची कारवाई केलेली आहे। असं कधीही घडत नाही अशा पद्धतीचे पोलीस की ज्या माणसाला तुम्ही रिटेन केलं नाही, ताब्यात घेतलं नाहीये तिथून, तरी तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय। कोर्टाने त्यांना विचारलं की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीचे पंचनामे आहेत,
आणि तुम्ही त्याला ताब्यातून घेतलं तर तुमच्याकडे पंचनामा नाहीये. त्या ठिकाणी ते निरुत्तर झाले आणि कोर्टाने त्या ठिकाणी जामीन मंजूर केले. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कल्याणी भुरे या माजी शिक्षक आमदार डायगव्हाणे यांच्या कन्या आहेत. तुमसर नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओबीसी जनरल आरक्षित असून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची कल्याणी भुरे यांची तयारी आहे. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चाचपणी झाल्यानंतर त्यांनी भाजपला सोडून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. पश्चिम पट्ट्यामधले काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आमदार मंजुळा गावित आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झालाय. या प्रवेशामुळे साक्री तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढली असून आता झेंडा शिवसेनेचाच फडकेल असा विश्वास यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केलाय. कल्याणमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपसह काँग्रेसला धक्का बसलाय. भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर, त्यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. महापालिका निवडणुकीआधी मुंबईमधल्या आणखी एका माजी नगरसेवकानं शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. मुंबईचे माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. तसेच अहिल्यानगर, श्रीरामपूर, देवळाली येथील काही नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये नव्या नाट्यगृहाचं उद्घाटन झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये या नव्या नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि महेश कोठारे यांची विशेष उपस्थिती होती. मुंबईच्या वरळीमधल्या महाकाली नगर परिसरामध्ये झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली होती. आगीमध्ये 10 ते 12 झोपड्या जळून खाक झाल्यात. या ठिकाणी 2 सिलेंडरचा स्फोट झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय, तर सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अहिल्यानगरमधल्या शेवगाव तालुक्यातील आव्हाने गावामध्ये अज्ञात समाजकंटकांनी सुपर मार्केट आणि गोडाऊनला पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग लावणारे 2 समाजकंटक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. या घटनेमध्ये अंदाजे सुमारे 1 कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. मुंबईच्या गोवंडी भागामध्ये ज्योती मा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खानला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी बाबू आयनल खानशी संबंधित आणखी 2 बांगलादेशी किन्नरांना अटक केली आहे. बाबू खान बरोबरच हे 2 बांगलादेशी किन्नर राहत होते. त्यांना बांगलादेशला नेऊन सोडण्यात येणार आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या जयपूर गावामध्ये जमिनीच्या वादातून एकावर कोयत्यानं वार करण्यात आलाय. हल्ल्यामध्ये सोमनाथ निकम हे गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे जयपूर गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पैलवान सचिन शेलार यांनी वार केल्याचा आरोप करण्यात येतोय. बोरिवली ते दहिसर परिसरामध्ये रेशनिंग दुकानदारांना धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला दहिसर पोलिसांनी अखेर गचाड केले. गेल्या काही महिन्यांपासून या टोळीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झालेला होता. या कारवाईनंतर बोरिवली दहिसर दरम्यानच्या 30 पेक्षा अधिक रेशनिंग दुकानदारांनी सुटकेचा निश्वास सोडला असून परिसरामध्ये दिलासा व्यक्त होत आहे. दुकानदारांनी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. पत्नीची हत्या करून अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या आरोपीला अखेर बिहारमधून अटक झाली आहे. 11 ऑक्टोबरला वाकोला परिसरामध्ये महिलेची हत्या झालेली होती. कौटुंबिक वादामधून आरोपीनं पत्नीची हत्या करून पळ काढलेला होता. मुंबई गुन्हे शाखा आणि वाकोला पोलिसांच्या संयुक्त तपासामधून आरोपीला अटक झाली आहे. मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट सर्कल परिसरामध्ये घडलेल्या भीषण अपघातामध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीवरून 2 व्यक्ती आपल्या 2 वर्षाच्या मुलीसह गोल्डन नेस्ट सर्कलकडे जात होते. दरम्यान दुचाकी अचानक घसरल्यामुळे तिघही खाली पडले. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली ही चिमुकली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. जळगावात महामार्गावर एका रिक्षाचा अपघात झालाय. यामध्ये रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी झालेत. दरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. स्वतः आमदार महामार्गावर उतरले. त्यांनी उलटलेली रिक्षा उभी करण्यासाठी मदत केली आहे. तसंच रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्तांना रुग्णालयामध्ये दाखल केलंय. मुंबईमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या गाडीनं दुचाकीला उडवल्याची घटना परभणीच्या पाथरीमध्ये घडली आहे.
अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केलाय. सांगलीच्या मिरजेमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्याला वाचवताना मध्यरात्री भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. दोघे जण मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीहून मिरजकडे भरधाव वेगानं कारमधून निघाले होते. मिरजेतील वंटमुरे कॉर्नर इथे आल्यानंतर त्यांच्या कारच्या आडवे अचानक भटके कुत्रे आले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्याकडेला असलेल्या जाहिरातीच्या बोर्डवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. शेतामध्ये जात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर तार पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या चिंचगाव येथे घडली असून सिद्धेश्वर देवीदास तंबाखे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. नेर तालुक्यामध्ये महावितरणची यंत्रणा गेल्या काही काळापासून विस्कटली असून महावितरणचे कोण कर्मचारी आहेत, कोण काम करतो याचा ताळमेळ नाहीये. मागील 2 वर्षांमध्ये तार पडल्यामुळे अशा प्रकारे तिघांचा मृत्यू झालाय. जोगबनी अमृत भारत एक्सप्रेस मधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पॅन्ट्रीचा एक कर्मचारी वापरलेले कंटेनर पुन्हा साफ करताना दिसतोय. सगळे कंटेनर स्वच्छ करून तो ठेवतोय. त्यामुळे धुतल्यानंतर हे कंटेनर पुन्हा वापरले जाणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रेन कटनी आणि सतना दरम्यान एका प्रवाशानं हा व्हिडिओ शूट केलाय. नोएडामधल्या गिझोर गावामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेवर पाळीव कुत्र्यानं हल्ला केलाय. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. कुत्रा रस्त्यावर मोकाट सोडल्याच्या रागामधून वादही झालेला आहे. उत्तर प्रदेशामधल्या कासगंजमध्ये पोलीस कर्मचारीच बाजारामधल्या गर्दीत ठार घेऊन शिरलाय. पोलीस दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती आहे. नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं कुणाचंही न ऐकता गाडी बाजाराच्या मध्यभागी नेऊन ठेवली. यामध्ये एकाला गाडीनं जोरदार धडकही दिली आहे. बिहारच्या निवडणुकीभोवती सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान पाटण्यामध्ये एक नाट्यमय दृश्य घडलंय. मधुबन विधानसभेच्या जागेसाठी तिकीट दावेदार मदन शहा अचानक आले आणि त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सर्क्युलर रोड येथील निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शनं केली आहेत. मदन शहा यांनी निवासस्थानाबाहेरील गेटसमोरच आपला कुर्ता फाडला आणि ते मोठ्याने रडू लागले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये मदन शहा यांनी आरजेडी तिकिटाच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडे पैसे मागितल्याचा दावा केलाय. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं पक्षानं त्यांचं तिकीट रद्द केल्याचाही आरोप केलाय. दिल्ली एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले. या दिवाळीमध्ये दिल्लीची हवा विषारी बनली आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. दिल्लीची हवा दूषित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. दिवाळी आणि छठसाठी प्रत्येकाला घरी जायचंय. दिल्ली आणि मुंबईमध्ये काम करणारे सण साजरा करण्यासाठी घरी परततायत परंतु गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. उभं राहण्यासाठी जागा नाहीये तर काही जणांना चढण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांची ट्रेन चुकली आहे. 10 ते 12 तास लोक ट्रेनची वाट बघतायत. दिल्ली स्थानकावर परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दिल्लीच्या आग्रा बाजारामध्ये एका पिस्ता लाडूची किंमत तब्बल 1500 रुपये जो फक्त 30 ग्रॅमचा आहे आणि लाडूचा बॉक्स घ्यायचा असेल तर तो 50,000 रुपयांना मिळतोय. दिवाळीमध्ये मिठाई विक्रेत्यांनी लाडू, बर्फी आणि रोलवर सोन्यानं लेप लावायला सुरुवात केली आहे. खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांच्या आवडीची कोणतीही मिठाई सोन्यानं लेपित करता येईल. म्हणूनच आग्रा बाजारामध्ये ही मिठाई चर्चेमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये 55,000 दिवे लावण्यात आले. बरेली पोलीस लाईन्समधील दृश्य पाहण्यासारखे होतं. सर्वत्र दिव्यांच्या रांगा, लखलखता प्रकाश होता. बरेली पोलिसांनी 55,000 दिवे लावून एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या बातम्यांसोबत